नमस्कार मित्रांनो, मी आपला फार्मासिस्ट व्यंकट. मित्रांनो, या धावपळीच्या युगामध्ये आपण आपल्या शरीराकडे लक्ष देणे विसरतो. त्यामुळे त्याचे आपल्या शरीरावर परिणाम होतात. या डिजिटल व धावपळीच्या युगामध्ये आपल्या लाईफस्टाईलमध्ये अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना माउथ अल्सर म्हणजेच तोंडामध्ये छाले येणे किंवा तोंडामध्ये फोड येणे असे आजार होतात. तर या छाल्यांसाठी काय उपाययोजना कराव्यात, ज्यामुळे माउथ अल्सर किंवा तोंडातील येणे लवकरात लवकर बरे होईल? यासाठी आपण काय औषध घ्यावे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत म्युकोपेन जेल या औषधाबद्दल संपूर्ण माहिती. हे औषध कोणत्या कंपनीचे आहे, या औषधाचे कंटेंट काय आहेत, माउथ अल्सर होण्याची कारणे काय आहेत, म्युकोपेन जेलचे उपयोग काय आहेत, माउथ अल्सर होऊ नये यासाठी काय उपाययोजना कराव्यात, म्युकोपेन जेलचे सेफ्टी ॲडवाईस काय आहेत, म्युकोपेन जेलचे स्टोरेज काय आहेत, अशी म्युकोपेन जेलबद्दल सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्युकोपेन जेल हे इक्पा हेल्थ प्रोडक्ट लिमिटेड या कंपनीचे एक ब्रँडेड औषध आहे. या औषधामध्ये बेन्झोकेन 20% असे कंटेंट आहे. बेन्झोकेन हे लोकल ॲनेस्थेटिकचे काम करते. म्हणजे जर आपल्या तोंडामध्ये छाले आले असतील किंवा फोड आले असतील, अशा भागावर जर आपण म्युकोपेन जेल लावली तर आपल्या तोंडामध्ये होणारा त्रास कमी करते. म्हणजेच ती जागा सुन्न करते. कारण जखमेमधून येणारे पेनचे सिग्नल हे ब्लॉक करण्यास बेन्झोकेन हे मदत करते. मित्रांनो, माउथ अल्सर होण्याची कारणे काय आहेत हे आपण पाहू. मित्रांनो, माउथ अल्सर होण्याची मुख्य कारणे म्हणजे आजच्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे लोकांचे आपल्या शरीराकडे लक्ष देणे कमी झाले आहे. म्हणजेच रात्री जास्त वेळ जागरण करणे, रात्री उशिरा झोपणे, रात्री उशिरा जेवण करणे, रात्री उशिरा मद्यपान करणे. काही लोकांना रात्री उशिरा जेवण केल्यामुळे सकाळी पोट साफ न होणे. काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारची व्यसने असतात, जसे की तंबाखू, गुटखा, पान मसाला, डिस्को सुपारी, सुगंधी सुपारी, पान, मावा, सिगरेट अशा वेगवेगळ्या तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यामुळे अशा लोकांनाही माउथ अल्सर होऊ शकतो किंवा अशा लोकांना माउथ अल्सर होतो. आता आपण म्युकोपेन जेलचे उपयोग पाहू. म्युकोपेन जेलचा मुख्य उपयोग म्हणजे तोंडामध्ये आलेल्या माउथ अल्सरच्या किंवा छाल्यांच्या ट्रीटमेंटसाठी केला जातो. जर एखाद्या व्यक्तीला तोंडामध्ये किंवा हिरड्यांना, जिभेला किंवा बक्कल कॅव्हिटीमध्ये कुठेही जखमा झाल्या असतील किंवा माउथ अल्सर आला असेल व या जखमांमुळे त्याला खूप त्रास होत असेल, तर हा त्रास कमी करण्यासाठी व त्या जखमा लवकर दुरुस्त होण्यासाठी म्युकोपेन जेलचा उपयोग होतो. काही लोक हे सतत तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. यामुळे अशा लोकांना जास्त प्रमाणामध्ये माउथ अल्सर किंवा तोंडामध्ये छाले येतात. अशावेळी म्युकोपेन जेलचा उपयोग केल्यास हे छाले व तोंडातील येणे लवकरात लवकर बरे होते. माउथ अल्सर होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी व काय उपाययोजना कराव्यात? रोज रात्रीच्या वेळी योग्य वेळी जेवण करावे. रात्री उशिरापर्यंत जागरण करू नये. रात्री उशिरा मद्यपान करू नये. सकाळी पोट साफ होईल याची काळजी घ्यावी. जर सकाळी पोट साफ होत नसेल तर आपल्या फॅमिली डॉक्टरांना दाखवावे. तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन टाळावे, कारण या पदार्थांमुळे सुरुवातीला माउथ अल्सर होतो व तोंडामध्ये छाले येतात. त्याचनंतर या छाल्यांचे रूपांतर हे कॅन्सरमध्ये होऊ शकते. गुटखा, सुपारी, पान मसाला किंवा सिगारेट हे घेणे टाळावे. मित्रांनो, म्युकोपेन जेल कसे वापरावे हे आपण पाहू. म्युकोपेन जेल हे आपल्या बोटावर घ्यावे व ज्या ठिकाणी छाले किंवा तोंड आले आहे अशा ठिकाणी म्युकोपेन जेल लावावे. त्यानंतर लाळ गाळावी. मित्रांनो, म्युकोपेन जेलचे सेफ्टी ॲडवाईस काय हे आपण पाहू. म्युकोपेन जेल हे 2 वर्षाखालील लहान मुलांना वापरू नये. म्युकोपेन जेल दिवसातून जास्त वेळा वापरू नये. जर म्युकोपेन जेल वापरल्यानंतर आपल्या शरीरावर सूज येणे, अंगावर खाजवणे, अंगावर लाल चट्टे येणे किंवा रॅशेस येणे अशी लक्षणे दिसत असतील तर आपल्या फॅमिली डॉक्टरांना दाखवून घ्यावे. आपण जर एकदा म्युकोपेन तोंडामध्ये लावले तर कमीत कमी अर्धा तास जेवण करणे किंवा पाणी पिणे टाळावे. औषध लावल्यानंतर आपले हात स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यावे. म्युकोपेन जेल हे
डोळ्यामध्ये नाकामध्ये जाणार नाही याची आपण काळजी घ्यावी. म्युकोपेन जेलच्या स्टोरेजबद्दल आपण माहिती पाहू. म्युकोपेन जेल हे थंड व कोरड्या ठिकाणी ठेवावे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्युकोपेन जेल या औषधाबद्दल माहिती पाहिली. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही फक्त सामान्य माहितीसाठी आहे, म्हणजे जनरल नॉलेजसाठी आहे. कोणतेही औषध घेण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, त्यानंतरच औषध घ्यावे.